लोहगड किल्ला महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ। मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील सह्याद्रीचे रूप अगदी स्वर्गासारखे खुलून दिसते। याच सह्याद्रीच्या कुशीत लपलेला आणि ट्रॅकर्सचा सर्वात लाडका खजिना म्हणजे लोहगड किल्ला। जर तुम्ही या पावसाळ्यात एका सुरक्षित, हिरव्यागार आणि ऐतिहासिक ट्रेकच्या शोधात असाल तर लोहगड तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, लोहगड हा पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून अगदी जवळ आहे। लोणावळ्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला वीकेंड ट्रेकसाठी पर्यटकांची पहिली पसंती असतो। तुम्ही लोकल ट्रेनने मळवली स्टेशनला उतरून इथपर्यंत सहज पोहोचू शकता। मळवलीवरून भाजे लेण्यांच्या मार्गे गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडी गावातून या ट्रेकला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। लोहगड या नावातच याचा खरा अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे लोखंडासारखा अभेद्य किल्ला। या गडाचा इतिहास तसा सातवाहन काळापासूनचा आहे, पण या गडाला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात। शिवरायांनी सुरतेच्या लुटीपासून मिळवलेली अफाट संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी याच लोहगडचा वापर केला होता। गडावर चढाई करताना तुम्हाला एका पाठोपाठ एक 4 असे भव्य दरवाजे लागतात। ते म्हणजे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा। हे भक्कम दरवाजे आजही त्या काळातील वास्तुकलेची आणि इतिहासाची साक्ष देतात। गडावर पोहोचल्यावर पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे विंचूकडा। विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा हा 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद असा डोंगराचा सुळका पावसाळ्यात पूर्णपणे ढगाच्या गर्दीत हरवून जातो। येथून दिसणारे पवना धरणाचे आणि आजूबाजूच्या निसर्गाचे दृश्य खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडते। पावसाळ्यात लोहगडचे सौंदर्य शब्दात सांगणे कठीण आहे। गडाच्या पायथ्यावरून वाहणारे धबधबे आणि अंगावर येणारे ढग हे एक वेगळाच रोमांच निर्माण करतात। हा ट्रेक श्रेणीने सोपा असल्यामुळे नवख्या ट्रेकर्स आणि कुटुंबासाठी एक अत्यंत सुरक्षित आणि आनंददायी पर्याय मानला जातो। पण मित्रांनो, निसर्गाचा आनंद घेताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा। पावसाळ्यात पायऱ्या घसरड्या असू शकतात, त्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज नक्की घाला। सोबत रेनकोट आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर किंवा परिसरात कोणताही कचरा टाकू नका। प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा वेपर्सची पाकिटे स्वतःसोबत खाली आणा। तर मित्रांनो, आपला गौरवशाली इतिहास आणि पावसाळ्यातील स्वर्गीय निसर्ग एकाच वेळी अनुभवण्यासाठी या पावसाळ्यात लोहगडला भेट देण्याचा प्लॅन नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।